शेतकरी मित्रांनो, कुठल्याही गोष्टीची चांगली सुरुवात ही नेहमी चांगलंच फळ देऊन जाते। तसंच कांदा लागवड करताय तर कांद्यामध्ये सुरुवातीचं नियोजन केलंय का? तर चला बघूया सुरुवातीचं कांद्याचं नियोजन कशासाठी आणि कसं करायचं आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीतज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं तेज ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आता कांद्याची लागवड सुरू झाली आहे। काही भागामध्ये ती लागवड झालेली आहे, तर काही भागामधला कांदा हा आगाप कांदा जो होता तर तो काही ठिकाणी त्याची साईज बनायला सुरुवात झालेली आहे। जिथं कांद्याची लागवड झालेली आहे किंवा जिथं लागवड होणार आहे अशा ठिकाणी आपण कांद्याच्या पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी काही शेड्यूल केलेलं आहे का, किंवा कांद्याच्या पांढऱ्या मुळांना आपण तेवढं महत्त्व देत आहे का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा हे खादाड पीक आहे। ह्या कांद्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात खतांवर देखील खर्च करत असतो। मग हा खर्च करत असताना आपण फक्त सुरुवातीच्या काळालाच आपण ह्युमिक ॲसिड देतो। हे ह्युमिक ॲसिड दिल्यानंतर पांढरी मुळं वाढत आहेत आणि ही मुळं वाढल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्या अन्नद्रव्यांचा अपटेक मात्र चांगला होतोय, कांद्याची वाढ पण चांगली होती, परंतु त्यानंतरच्या काळात कांद्यावरती वेगवेगळ्या किडी, वेगवेगळे रोग, वेगवेगळे विकार हे अटॅक करतात आणि त्यानंतर कांद्याची वाढ ही खुंटली जाते। सोबतच कांद्याची मुळांची संख्या देखील तेवढीच राहते किंवा त्या प्रमाणातली काही मुळं जी आहेत ही कुजली जातात आणि मग अशा ठिकाणी अपटेक प्रॉपर होत नाही, वरून किडींचा प्रादुर्भाव चालूच असतो, रोगांचा प्रादुर्भाव चालूच असतो आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जाणवतो ते म्हणजे कांद्याची वाढ न होणे। हेच आपण जर त्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये बघितलं तर हेच कांदा फुगवणीच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला हेच बघायला मिळतं की कांद्याची फुगवण व्यवस्थितरित्या होत नाही। आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, औषधं खतं घेऊन येतो, ही खतं टॉनिक PGR आपण आपल्या शेतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात टाकत राहतो आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला होत नाही। कारण जसं माणसामध्ये आपण खाऊ कितीही चांगलं, परंतु जर पचनक्रियाच व्यवस्थित नसेल तर ते अंगी लागत नाही। तसं खतं आपण एकाच्या ठिकाणी 2 पोती टाकतोय कारण आपला कांदा हा अजिबात फुगत नाही किंवा कांद्याची वाढ होत नाही आहे, तर अशा ठिकाणी पांढऱ्या मुळं जर चांगल्या पद्धतीनं वाढली नसतील तर त्याचा काय उपयोग होणार आहे। म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला एक करायची ती म्हणजे पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक ॲसिड असलेलं प्रोडक्ट ते म्हणजे तेज रॅडिक्स वापरायचे। हे प्रोडक्ट वापरत असताना ह्याचा फायदा काय होणार आहे आपल्या शेतासाठी, तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक अशा पद्धतीने एकत्रित केलेले आहेत की जेणेकरून आपल्या पिकाच्या मुळांची वाढ ही अतिशय योग्यरित्या आणि चांगली होते। मग सुरुवातीच्या काळात तुम्ही एकतर बेसल डोसमध्ये 500 ग्रॅम प्रति एकर तेज रॅडिक्स वापरू शकता, किंवा त्यानंतर जर ही स्टेज तुमची हुकली असेल तर त्यानंतर ज्यावेळी तुम्ही शेतामध्ये लागवड कराल आणि तुम्ही ह्या शेतामध्ये बघताय की अशा ठिकाणी ज्यावेळेस तुमचं पहिलं पाणी दिलं जातं, हे पहिलं पाणी दिल्यानंतर त्या पाण्यासोबत तुम्ही आळवणीसाठी 500 ग्रॅम प्रति एकर म्हणजे फक्त अर्धा किलो हे तुम्ही तिथं आळवणीद्वारे सोडू शकता। यामुळे काय होईल की तुमचा दिलेला बेसल डोस जो आहे तर तो अपटेक प्रॉपर पद्धतीनं होईल आणि पिकाच्या वाढीमध्ये अतिशय उत्तमरित्या चालना मिळेल। परंतु जसं आपण चर्चा केली त्या पद्धतीनं की वाढीच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला पिकाला पांढऱ्या मुळांची आवश्यकता असते, त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा याची वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच 40 ते 45 दिवसांनी पुन्हा एकदा ह्याची आळवणी पाण्याद्वारे करायची आहे। मग तुमच्याकडे पाटपाणी असो, ठिबक सिंचन असो किंवा कशाही पद्धतीनं तुम्ही पाणी देत असाल तर अशा ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा तेज रॅडिक्स 500 ग्रॅम प्रति एकर ह्या प्रमाणामध्ये आपल्याला आळवणी करायची। आणि कांदा पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेज जी असते ती असते कांदा फुगवणीची अवस्था। ह्या अवस्थेमध्ये मात्र आपण खताचे खूप मोठ्या प्रमाणात डोस देत असतो किंवा पाहिजे ती सगळी PGR आपण पाहिजे तेवढा खर्च करून शेतामध्ये वापरत असतो। तर या स्टेजला जर पिकाला मुळच कमी असतील किंवा अपटेक प्रॉपर होत नसेल तर या खताचा काहीही उपयोग होत नाही। ही खतं वाया जातात, ही खतं पुढच्या पिकाला मिळतात, आपल्या ह्या पिकाला मिळत नाही। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्हाला कांदा फुगवणीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्ही खतांचा डोस देणार असाल तर त्याच्या आधी 8 ते 10 दिवस किंवा त्या खताच्या डोससोबत तुम्हाला तेज रॅडिक्स पुन्हा एकदा 500 ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने आळवणीमध्ये वापरायचं आहे। तर ह्या 3 आळवण्या मात्र तुम्ही नक्की करा। ह्या 3 आळवण्यांमध्ये तुम्ही शेतामध्ये दिलेल्या खतांचा, औषधांचा खर्च हा तुमचा जवळजवळ 20 ते 30% घटलेला बघायला मिळेल। मग ह्यासाठी आजच खरेदी करा,
तेज रॅडिक्स तसेच यासारखी अनेक तेज ॲग्रोची दर्जेदार उत्पादनं जर आपल्याला खरेदी करायची असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आताच कॉल करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 91 305 305 91. या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा. इथे आपल्याला आपल्या सर्व पिकांचे योग्य मार्गदर्शन तसेच आपल्या पिकांचे नियोजन तसेच आपल्या पिकांसाठी लागणारी दर्जेदार उत्पादनं आपल्याला घरपोच मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.